मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की टीबीच्या आजारापेक्षा टीबीच्या आजाराचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते फारच जास्त घातक असतात. तर काही पेशंटमध्ये त्याचे टीबीचे कॉम्प्लिकेशन्स आहेत, एक तरी कॉम्प्लिकेशन कन्फर्म असतंच. त्यामुळं हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर शेवटपर्यंत जरूर बघा. तर टीबीचे कॉम्प्लिकेशन्स मुख्यतः आपण दोन भागामध्ये डिव्हाइड करतो. लोकल कॉम्प्लिकेशन्स म्हणजे टीबी फुफ्फुसामध्ये असणारे कॉम्प्लिकेशन्स व सिस्टमिक कॉम्प्लिकेशन म्हणजे टीबीच्या आजारामुळे बॉडीमध्ये जे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात ते सिस्टमिक कॉम्प्लिकेशन. तर लोकल कॉम्प्लिकेशन्समध्ये मुख्यतः सर्वात महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन म्हणजे हिमोप्टायसिस म्हणजे थुंकीतून रक्त येणे. तर तुम्हाला बघावं लागतं की हे जे तुमचं जे रक्त आहे, हिमोप्टायसिस आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे. तर सिव्हिअर केसेसमध्ये बऱ्याच वेळेस तुम्हाला हे जे ब्लड आहे हे पल्मोनरी आर्टरी किंवा ब्रॉन्कियल आर्टरीमध्ये मधून ब्लिडिंग होऊ शकते. त्यासाठी तर आपल्याला सिटी पल्मोनरी अँजिओग्राफी करावं लागते, ब्रॉन्कियल आर्टरी एम्बोलायझेशन करावं लागतं व मेजॉरिटी केसेसमध्ये ब्रॉन्कोस्कोपी करी आपल्याला इंटरनल ब्लिडिंग ही बंद करावी लागते. दुसरं कॉम्प्लिकेशन म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह एअरवे डिसीज, जसं की टीबीमुळे होणारं ब्रॉन्किएक्टॅसिस, ब्रॉन्कायटिस, COPD, अस्थमा यासारखे आजारही टीबीच्या नंतर होऊ शकतात व त्याच्यामध्ये मुख्यतः आपण ब्रॉन्कोडायलेटर नावाचे मेडिसिन्स घेत असतो. बऱ्याच वेळेस ते लाईफ लाँग घ्यावे लागतात. थर्ड कॉम्प्लिकेशन्स म्हणजे टीबीमुळे आपल्या फुफ्फुसामध्ये ज्या कॅव्हिटीज होतात त्या कॅव्हिटीमध्ये फंगल इन्फेक्शन होणे, त्याला आपण फंगल बॉल असं म्हणतो. तर फंगल बॉल किंवा फंगल इन्फेक्शनमुळे बऱ्याच वेळेस तुम्हाला फीवर येऊ शकते, हिमोप्टायसिस म्हणजे थुंकीतून रक्त येऊ शकते. तर याच्यासाठी आपल्याला CT स्कॅन व ब्रॉन्कोस्कोपी करावी लागते, जेणेकरून हे जे फंगल इन्फेक्शन आहे हे कुठलं आहे, की कॅन्डिडा आहे की ॲस्परजिलस आहे का किंवा कुठल्या टाईपचं, याच्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी करून आपण जे फंगल इन्फेक्शनचं डायग्नोसिस करत असतो. चौथं कॉम्प्लिकेशनमध्ये ट्युबरक्युलर एंडोब्रॉन्कायटिस किंवा ट्युबरक्युलर ट्रकायटिस. यामध्ये टीबी इन्फेक्शनमुळे जे आपली मुख्य श्वसन नलिका आहे किंवा जे मेजर ब्रॉन्का आहे यामध्ये सूज येते, इन्फ्लमेशन होते, त्यामुळे त्याचं अल्सरेशन्स होतात. नंतर इन्फ्लेमेटरी रिॲक्शन होऊन तिथं स्कारिंग होते व बऱ्याच वेळेस स्कार कार्सिनोमासुद्धा होऊ शकतो. त्यानंतरचं कॉम्प्लिकेशनमध्ये कॅल्सिफिकेशन. टीबी झाल्याच्या नंतर बरेच 5 वर्ष 10 वर्षानंतर जर आपण एक्सरे केला तर बऱ्याच पेशंटमध्ये टीबीचे जे जुने डाग असतात त्यामध्ये कॅल्सिफाईड नोड्यूल्स हे दिसून येतात. त्यानंतरचं कॉम्प्लिकेशन्समध्ये टीबीची जे कव्हरिंग असते त्याला आपण प्लुरा असं म्हणतो, त्यामध्ये इन्फेक्शन होणे, पस होणे किंवा त्यामध्ये हवा भरणे अशा गोष्टी होतात. त्यामुळे मुख्यतः ट्युबरक्युलर एम्पायमा किंवा निमोथोरॅक्स होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. अशा वेळेस आपल्याला ऑपरेशन करून जे इंटरकोस्टल चेस्ट ट्यूब ड्रेनेज किंवा ICD टाकावी लागते. त्यानंतरचं मुख्य कॉम्प्लिकेशन्समध्ये फायब्रोसिस. टीबीच्या आजारामध्ये जर खूप सिव्हिअर आजार असेल तर काही काळानंतर आपल्या लंग्समध्ये फायब्रोसिस होतं व त्यामुळे रेस्ट्रिक्टिव्ह लंग डिसीज होतो व आपले जे फुफ्फुस आहेत ते रेस्ट्रिक्ट झाल्यामुळे त्याची मूव्हमेंट, एक्सपान्शन आणि कंप्रेशन हे कमी झाल्यामुळे पेशंटला दम लागायला लागतो. तर हे झाले लोकल कॉम्प्लिकेशन. तर तुम्हाला यापैकी कुठलं कॉम्प्लिकेशन आहे किंवा तुमच्या जवळच्या किंवा जाणकार जे आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला कुठलं टीबीचं कॉम्प्लिकेशन दिसून येतं हे कमेंटमध्ये जरूर कळवा. त्यावर मी तुम्हाला रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल. सबस्क्राईब करा. धन्यवाद.